मी एक साधा कार्यकर्ता म्हणून पुढाकार घेतला। मी पाहतोय सगळीकडे पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, MSCB, सिडको, महानगरपालिका सर्व ठिकाणी लूटमार चालू आहे। लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे आणि अधिकारी आपली खुर्ची वाचवण्यासाठी आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना किंवा काही पुढाऱ्यांना हे खुश करण्यासाठी जनतेवर अन्याय करतायत। मी हॉस्पिटलच्या समोर बॅनर लावला, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की रुग्णांना एवढं लुबाडू नका, प्रत्येकाला देवाघरी जायचं आहे, इथंच करायचं आणि इथंच भोगायचं आहे। हे लिहिलं मी त्यांचा आत्मा जागा करण्यासाठी डॉक्टर लोकांचा। वास्तविक पाहता डॉक्टर हे पेशा, बिझनेस नव्हे, सेवा आहे, परंतु लोक विसरतात। आज आपण महानगरपालिकेचं जर बघितलं, ज्यांच्यापासून आपल्याला निरोगी आपण राहतोय, नवीन स्वच्छ राहतोय, असे सफाई कर्मचारी ज्यांना समान वेतन, समान काम समान वेतन दिलं पाहिजे, हे मी नगरसेवक असताना पहिला नगरसेवक आहे, मी त्या सभागृहात ठराव मांडला होता। परंतु अजूनही त्यांची अंमलबजावणी होते नाही होते, ते लोक बिचारे मी बघतोय की महानगरपालिकेसमोर त्यांचा टेंट लागलेला असतो, ते बिचारी गरीब लोक फेरी टप्प्याटप्प्याने करून त्याची हजेरी कट होते, तर टप्प्याटप्प्याने त्याची हजेरी कट होऊन ते लोक तिथं रोज चालू आहे काही ना काय। नवीन माणूस लावण्यासाठी किमान 4 ते 7 लाख रुपये लोक तिथं पैसे घेतात। त्याच्यामध्ये अधिकारी पण सामील आहेत, त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर सामील आहेत, त्याच्यात काही पुढारी सामील आहेत। मी नगरसेवक असताना, माझी पत्नी नगरसेवक असताना आम्ही 28 लोकांना त्या ठिकाणी नेरूळमध्ये कामाला लावलं, ते 1 रुपया न घेता, उलट त्यांना आमच्या घरी बोलून चहा पाजला होता। अशी परिस्थिती महानगरपालिकेमध्ये या विभागात आहे। आणि म्हणून उद्याचा जो आमचा मोर्चा आहे, जे निदर्शन आहेत ते जोरदार होतील। आणि लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत असेल, अशा महानगरपालिकेच्या संदर्भातले फेरीवाले असतील, गार्डनचे कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील किंवा आउटसोर्सेस बाहेरून जी कर्मचारी लागलेले आहेत, त्यांचे प्रश्न असतील, त्यांनी सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। आणि गावकरी बांधव तसंच शहरातले झोपडपट्टी लोकांना माझी विनंती आहे, या चुकीचे काम जे आयुक्त करतात किंवा त्यांचे सर्व अधिकारी करतात, त्यांच्या विरोधात आपण निषेध करण्यासाठी किंवा निदर्शनं करण्यासाठी आपण जमणार आहोत। आपण सर्वांनी सहभागी व्हावं। धन्यवाद।